या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्य सीईटी कक्षातर्फे आयोजित विविध अभ्यासक्रमासाठीच्या 19 प्रवेश परीक्षा आजपासून रत्नागिरीत सुरू झाल्या. मात्र शासकीय फार्मसी कॉलेज येथील परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक उशिरा पोहोचल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये कमालीचा गोंधळ उडाला. या घटनेची तातडीने दखल घेत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सीईटी कमिशनरशी संपर्क साधून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. रत्नागिरीतील शासकीय फार्मसी कॉलेज इथं सीईटी परीक्षेसाठी केंद्र निश्चित करण्यात आलं होतं. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 100हून अधिक विद्यार्थी पहाटे 5 वाजल्यापासून या केंद्रावर पोहोचले होते. सकाळी 7:30 ते 8:30 या वेळेत विद्यार्थ्यांना केंद्रावर नोंदणी करायची होती आणि 9 वाजता परीक्षेला सुरुवात होणार होती. परंतु 7:15 पर्यंत केंद्रावर एकही पर्यवेक्षक उपस्थित नसल्यानं विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये अस्वस्थता पसरली. अखेर 7:15 पर्यंत पर्यवेक्षक धावत पळत केंद्रावर पोहोचले आणि 8:30 वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. 9 वाजता परीक्षा सुरू झाली. परंतु या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि मानसिक स्थैर्य यावर परिणाम झाला. या गोंधळाची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या कानावर गेल्यावर त्यांनी तात्काळ सीईटी कमिशनरशी संपर्क साधला. त्यांनी कमिशनरना स्पष्ट सूचना दिल्या की कोणत्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी आणि सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा. सामंत यांच्या या तातडीच्या हस्तक्षेपामुळे केंद्रावरील परिस्थिती नियंत्रणात आली. रत्नागिरीतील विद्यार्थी आणि पालकांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या तातडीच्या हस्तक्षेपाचं स्वागत केलंय. तरीही अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी होत आहे. माझा मुलगा रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड इथे शिकतोय आणि तो ह्या PCM ग्रुपला परीक्षेसाठी आत्ता इथे आलेला आहे. आम्ही राहणारे स्थायिक कुडाळचे आहोत. 7:30ला मी इथे आलेलो. 7:30ला रिपोर्टिंगचा टायमिंग दिलेला होता. प्रत्यक्ष 8:30 वाजले तरी इथे सुरुवात झालेली नव्हती. आणि ही एक काळजी आहे की 9ला पेपर सुरू आहे आणि 9 ते 12 एवढाच टायमिंग असतो. टायमिंग वाढवता येत नाही. मी सुद्धा हायस्कूलवर आज 35 वर्ष सर्व्हिस करते, त्यामुळे मला यातलं सगळं माहिती आहे. आणि मुलांचं नुकसान होऊ नये हा आमचा एकमेव हेतू आहे. आणि ह्यावर मुलांचं संपूर्ण करिअर पुढचं अवलंबून आहे इंजिनिअरिंगचं. माझ्या मुलग्याला घेऊन आलो आहे. सकाळी 4:45ला आलो आहे. तर इथे बघितलं कोण कर्मचारी वगैरे आले नव्हते, कोण शिक्षक वर्ग नव्हते काय. आणि त्यांनी 8:15ला बहुतेक शिक्षक लोक आले काय आणि मग त्यांनी रिपोर्टिंगला घेतलं. हे सगळं चुकीचं आहे.